नमस्कार मित्रांनो. तर आज मी जाणार आहे लातूरला, कारण आईची तब्येत ठीक नाही. 5-7 दिवस झाला आईची तब्येत ठीक नाही, तरी दवाखान्यात जात नव्हती. गेली होती, एक इंजेक्शन वगैरे गोळ्या घेऊन आली ती, राहिलं नाही. मग आता जास्तच होते, 2-3 दिवसांनी जास्तच होते. तिला सर्दी पण झाली आणि तोंडातलं पण आलं आहे. तिला काही खाता येत नाही, पिता येत नाही. म्हणून आज मी घेऊन जाते परत हॉस्पिटलमध्ये. बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही. ॲडमिट करा म्हणलं तर ॲडमिट करावं लागेल. आईला घेऊन दवाखान्यात जावं म्हणलं तर इकडे मला लक्ष्म्या बघायला बोलवलं. आमच्या ज्या बहिणी आहेत त्या सगळ्यांनी. मग लक्ष्म्या बघायला आता चला म्हणल्यावर काय करा म्हणलं. आईचे तर तब्येत ठीक नाही, आईला बी बोलवलं होतं, पण आई म्हणली नको मला येऊ वाटणं गेलंय, चल वाटणं गेलंय. मग राहू दे म्हणलं, आईला तू आराम कर, मी जाऊन येते. मग मी गेले. मग गेल्यानंतर हळदी कुंकू सगळ्या बायका होत्या, त्यांना हळदी कुंकू ते लावलं आणि गाठी घ्यायला सांगितल्या. कशा गाठी घेतात हे मला काय माहिती नाही. मग सगळ्यांनी सांगितलं असं असं कर, 16 गाठी 11 गाठी असं करून सांगितले. आणि मी त्यांनी जसं जसं सांगितलं मी तसं गाठी वगैरे घेतल्या. थोडा वेळ लागला, कारण माझं फर्स्ट टाइम होतं, म्हणजे ह्याच्या अगोदर पण केलं. फर्स्ट टाइम नाही, असं ह्याच्या अगोदर पण केलं, पण आपल्याला कसं तेवढं माहिती नाही, त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागला. पण मी केलं. 16 गाठीचं नाही, 11 गाठीचं मी केलं. बाकी एक एक बायका करून येत होत्या, सगळ्या मिळून तीच करत होत्या. गाठी बनवावं लागते, मग लक्ष्मीबाईला जेवायला घालावं लागतं. ते बनत होते, असं करायचं तसं करायचं. त्या सगळ्या जसं जसं सांगत होत्या मी तसं केलं. मग लक्ष्मीबाईला हळद कुंकू वगैरे लावण्यासाठी हळद कुंकू घेतला आणि लक्ष्मीबाईला हळद कुंकू लावलं. मग जे नैवेद्य वगैरे बनवलं होतं ते खाऊ घातलं आणि 2-3 वेळेस म्हणलं लक्ष्मीबाई जेवण करा, लक्ष्मीबाई जेवण करा. आणि जे पण आपण ते माळ वगैरे काय असतं ते बनवलं होतं ते पण त्यांच्या डोक्यावरती ठेवून त्यांना प्रसाद, त्यांचं नैवेद्य काय असतं ते खाऊ घातलं. आणि मला तर ऑटोला जायचं, ऑटो आला नव्हता गावामध्ये. आमच्या गावात मेन प्रॉब्लेम काय माहिती का, ऑटोच भेटत नाही. आणि मेन म्हणजे रविवारी तर कसलाच ऑटो नसतं, एकच ऑटोवाला असते. ती पण असला तर असला, नसला तर नसला. तुमच्या गावात पण आहे का सांगा असं कुणी? आमच्या गावात तर लय आहेत. एक तर आमच्या गावाला बस नाही, एक 20 वर्षाहून जास्त झालं आमच्या गावाला बस नाही. ऑटो आहेत तर ऑटोचे असले वांदे. मग काय दुसऱ्या बी बहिणीच्या घरी गेले. लक्ष्म्या तिथं पण बघितल्या, लेकरं वगैरे खेळत होते मस्तपैकी ते लक्ष्म्या पुढे. मग मी पण तिथं गेले, तिथं सेम तसंच केलं. लक्ष्मीबाईला जीव वगैरे घातला, हळदी कुंकू वगैरे लावून सगळं केलं. मग ऑटोच भेटत नव्हता. मग गणूला, माझ्या छोट्या भावाला म्हणलं चल बाबा मला सफळनगरपर्यंत सोड. मग तो आईला अगोदर सोडून आला, मग नंतर मला सोडायला आला. आमच्या गावाला असलंच आहे माहिती आहे, ऑटोच भेटत नाहीत. मग दिवस घालवण्यापेक्षा आईचं एकतर तब्येत ठीक नाही म्हणून बाबा चल म्हणलं सफळनगरच्या ऑटोनं. मग ऑटोने निघालो आम्ही ना, हॉस्पिटलमध्ये आलो. बरं झालं की हॉस्पिटलमध्ये गर्दी नव्हती जास्त. मग आईचा नंबर आला, सलाईन वगैरे लावलं. आई सलाईन लावायला नको म्हणत होती, तरी पण मी जास्त केलं, फोर्स केला की घे आराम, आपला जीव बरा तर आपण सगळं बरं. आणि कसं घरात आपली आई घरात मेन असतं. आई असली तर घराला घर पण असतं, आईशिवाय काहीच नाही. त्यामुळे आई चांगली असली तर आपण बी चांगले असतात. म्हणून आईला जबरदस्ती केलं आणि दवाखान्यात जाऊन ॲडमिट करून आणलं सलाईन. आणि ऑटोत आलो, येताना तर आम्हाला येताना सुद्धा ऑटोमध्ये जागा नव्हता. एकतर आईची तब्येत ठीक नाही. मग आईच्या हाताला सलाईन लावलेला, हात तसाच मग घेऊन आई बसली तिथंच. घरी आलो, आईला गोळ्या खायच्या होत्या, खायला आणले होते मी. मग आईला खाऊ घातले, जेवण केली नव्हती. आम्ही सगळेजण 3-4 जण मिळून आम्ही जेवण केलो. भेटू नेक्स्ट.